सकल धनगर समाजाच्या वतीनं मसोड फाटा येथे 2 तास रास्ता रोको आंदोलन। धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये अंमलबजावणी करावी यासाठी तसेच पंढरपूर येथे मागील 15 दिवसांपासून आमोड उपोषणाला जाहीर पाठिंबा म्हणून हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील मसोड फाटा येथे आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकल धनगर समाजाच्या वतीनं 2 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी कळमनुरी तालुक्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या ठिकाणी आज नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील मसोड फाटा या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीनं एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी मागच्या 2 तासापासून रास्ता रोको आंदोलन चालू आहे। मला या ठिकाणी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करायची आहे की भारतीय संविधानाच्या कलम 341 च्या सूची क्रमांक 36 वर धनगर समाजा एसटी मध्ये समावेश आहे। आम्ही काही वेगळं काही मागत नाही, पण 78 वर्षापासून आमच्यावर जो अन्याय व्हायला आहे त्याबद्दल शासन कुठेही कोणती भूमिका घ्यायला तयार नाही। मागच्या 10 वर्षापासून आम्हाला फक्त सांगले जाते की पहिल्या कॅबिनेट मध्ये दुसऱ्या कॅबिनेट मध्ये आम्ही एसटीचं आरक्षण देऊ, अंमलबजावणी करू, पण दिलेलं नाही। आम्ही आज फक्त काही पुरुष मंडळी रस्त्यावर उतरलेली आहे, पण उद्या आम्ही या ठिकाणच्या आमच्या घरच्या महिला असतील, आमचे विद्यार्थी असतील, आमचे या ठिकाणचे सगळे तरुण असतील, आम्ही सगळे रस्त्यावर उतरू। याप्रमाणे इथलं सरकारचं प्रत्येक कार्यालय असेल, इथं मंत्री असतील, आमदार खासदार असतील, आम्ही त्यांना पण घेराव घालू आणि जे काही पंढरपूर लातूर आणि प्रत्येक ठिकाणी आमचे तरुण जे काही आज उपोषणाला बसलेले आहे एसटीच्या आरक्षणाच्या मागणीसाठी ती शासनाने ताबडतोब मान्य करावी, नाहीतर अन्यथा याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे। म्हणून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की आपण धनगर समाजाची सहनशीलता बघू नये अशी आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो। आज आम्ही पंढरपूरमध्ये जे काही 6 धनगर योद्धे आमरण उपोषणाला बसले त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि राज्यभर तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्याचं ठरलंय। तो त्याचाच हा एक भाग आहे। खरं तर आमचं आरक्षण हे पूर्वीच राज्यघटनेमध्ये आहे आणि त्या पुढे जाऊन त्याची फक्त अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे। त्याचा दुसरा नवीन समावेश करण्याचा काही एक संबंध नाही। धनगर आणि आदिवासी ठराविक लोकांचा अजेंडा आहे तो हाणून पाडण्यासाठी आम्ही सर्व आदिवासी बांधवांना आणि सर्वच माध्यमांना हे सांगायचा प्रयत्न करीत आहेत की आम्ही कुठल्याही जाती समूहाच्या धर्माच्या विरोधात नाहीत। अन्यथा आम्हाला यापुढे भविष्यामध्ये तीव्र आंदोलन उभं करावं लागेल अशी आमची अपेक्षा आहे। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी नारायण काळे, हिंगोली।